विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जीटी इंजिनिअरिंग अकॅडमी या युट्यूब चॅनलवर. सो मी गोकुळ टेकाळे आणि आज आपण पाहणार आहोत डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंग ऍडमिशन प्रोसेस बद्दल हा व्हिडिओ असणार आहे. सो काल 7 जुलैला इव्हिनिंगला प्रोसेस स्टार्ट झालेली आहे. पूर्ण डेट्स आलेले आहेत की कोणत्या डेटला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचं आहे, रजिस्ट्रेशन करायचं आहे, प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट कधी लागणार आहे, फायनल मेरिट लिस्ट कधी लागणार आहे, तो त्या संदर्भात हा पूर्ण डिटेल व्हिडिओ असणार आहे. सो याची पीडीएफ जी आहे ती पीडीएफ मी व्हॉट्सअप ग्रुपला शेअर करतोय. परंतु जर तुम्ही अजून ग्रुप जॉईन नसेल केला तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे डायरेक्ट सेकंड इयर स्टुडंटसाठी. तो नक्की जॉईन करा, त्यात तुम्हाला बाकीचे अपडेट्स पण भेटत राहतील. आणि जर चॅनलला जो सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला ऍडमिशन बद्दल इन्स्टंट अपडेट येत राहतील. त्यासोबतच तुम्हाला थ्रूआउट इंजिनिअरिंग मध्ये पण गायडन्स भेटणार आहे. सो आता आपण व्हिडिओला स्टार्ट करूयात. तर जी पीडीएफ आहे त्यामध्ये जर बघितलं आपण तर काल इव्हिनिंगला रिलीज झालेली आहे पीडीएफ 7/7/2026 ऍडमिशन नोटीस फॉर डायरेक्ट सेकंड इयर स्टुडंट लॅटरल एंट्री, याला लॅटरल एंट्री पण बोलतात, 2026-2027 साठी. तर तुमचे जे स्टार्टिंग डेट आहे की 7 पासून तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचंय. यामध्ये फीज वगैरे दिलेली आहे. जनरल कॅटेगरीसाठी 1300 फी आहे. यासाठी आहे बॉर्डर कॅटेगरीसाठी 1000 फीज आहे रजिस्ट्रेशनसाठी. सो तुमची डेट आहे 7 पासून 19 तारखेपर्यंत 5 वाजेपर्यंत तुम्हाला तुमचे रजिस्ट्रेशन करायचे, डॉक्युमेंट्स अपलोड करायचे. 20 तारखेपर्यंत तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट व्हेरीफाय करायचे. तर व्हेरीफाय करण्यासाठी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी 2 ऑप्शन आहेत. एक आहे ई स्क्रुटिनी आणि दुसरा आहे फिजिकली जाऊन पण तुम्ही करू शकतात कॉलेजमध्ये जाऊन. तर मी सजेस्ट करेन की कॉलेजमध्ये जाऊनच करा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, कारण की काही जर डाऊट असेल तुम्ही लगेच त्या ठिकाणी विचारू शकतात, क्लिअर करू शकतात. जे पण स्टुडंटची कास्ट व्हॅलिडिटी अजून आलेली नाहीये त्यांच्यासाठी एससीबीसी कॅटेगरी आणि ओबीसी कॅटेगरी या 2 कॅटेगरीसाठी 6 महिन्याची मुदत गव्हर्नमेंटने दिली आहे. तोपर्यंत तुमच्याकडे तो पाहिजे. जर तो 6 महिन्यानंतर पण जर तुमच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी नसेल डायरेक्टली, तर मग तुमचं ऍडमिशन कॅन्सल होऊ शकतं, त्यामुळं किंवा ओपन मध्ये कन्वर्ट होऊ शकतं. त्यामुळे तुम्हाला 6 महिन्याच्या आतमध्ये ते पूर्ण पाहिजे. त्यानंतर पुढची जी डेट आहे ती आहे डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट. ते प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट म्हणजे काय, की तुमचे जे डॉक्युमेंट वगैरे आहे ते सर्व बरोबर आहे ते तुम्हाला चेक करायचं असतं. तुमच्या डॉक्युमेंट कास्ट अनुसार तुमचा एक मेरिट नंबर बनलेला असतो. तो 22 तारखेला तो प्रोव्हिजनल असणार आहे. त्यानंतर फायनल मेरिट लिस्ट तिथे किती येणार आहे, 22ला प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आल्यानंतर त्यामध्ये जर काही करेक्शन करायचे असतील तर तुमच्याकडे 3 दिवसाचा टाइम आहे, 23, 24, 25 जुलैपर्यंत. ते तुम्ही करेक्शन करा, जे काही करेक्शन जर असतील चुकून राहिलेले तर. आणि तुमची फायनल मेरिट लिस्ट असणार आहे 27/7/2026ला. आणि ही मेरिट लिस्ट आल्यानंतर मग तुमचे कॅप राऊंड स्टार्ट होणार आहे. सो आपण एक्सपेक्ट करू शकतो की तुमचे जे कॅप राऊंड आहेत ते ऑगस्ट महिन्याच्या फर्स्ट डेट पासून स्टार्ट होतील. ठीक आहे. सो आता यामध्ये डायरेक्ट सेकंड इयर मध्ये काय प्रॉब्लेम येतो की तुमच्याकडे सीट्स खूप कमी असतात प्रत्येक कॉलेजमध्ये. त्यामुळे तुम्हाला प्रॉपर अनालिसिस करणं खूप गरजेचं आहे. प्रॉपर कट ऑफ लिस्ट बघा, तुमच्या मार्कनुसार बघा कशा प्रकारे तुम्हाला कोणकोणते ब्रांचेस कोणकोणते कॉलेजेसमध्ये ऍडमिशन भेटू शकतं. आणि 3 स्लॉट मध्ये तुमचा पूर्ण ऑप्शन फॉर्म बनवायला पाहिजे. पहिला आहे तुमचं ड्रीम कॉलेज, दुसरं आहे टार्गेट कॉलेज आणि तिसरं आहे सेफ कॉलेज. तुम्हाला ज्या पण ब्रांचमध्ये ऍडमिशन घ्यायचंय किंवा ज्या पण कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचंय सो त्याची तुम्ही प्रॉपर लिस्ट बनवा. ड्रीम कॉलेज, त्यानंतर टार्गेट कॉलेज तुमच्या मार्कनुसार आणि सेफ कॉलेज पण टाका, कारण की ऑलरेडी सीट्स कमी असतात. तर पहिल्या राऊंडला तुमच्याकडे ऍटलिस्ट एक तरी कॉलेज पाहिजे. ठीक आहे, तुम्हाला आवडत असेल नसेल, आवडत पाहिजे असेल नसेल पाहिजे नंतरची गोष्ट, बट काहीतरी पाहिजे. कारण की फर्स्ट राऊंडला जर तुम्हाला नंबर नाही लागला तुमचा, तुम्ही फक्त बेटर कॉलेज टाकले, तुमच्या मार्कनुसार टाकले, सेफ कॉलेज नाही टाकले, तर मग तुम्हाला जर नंबर नाही तर खूप पॅनिक सिच्युएशन होते. मग पुढच्या राऊंडला भेटेल का नाही भेटणार. त्यामुळे आधीच प्रॉपर लिस्ट बनवा, त्यासाठी प्रॉपर अनालिसिस करा. जर तुम्हाला कट ऑफ लिस्ट पाहिजे असेल तर व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा. त्या नंबरवर ऍडमिनला माझा नंबर आहे, तिथे मेसेज करा किंवा ग्रुपवर टाका. मी तुम्हाला डायरेक्टली पर्सनली तुम्हाला तो पीडीएफ टाकून देतो, त्याचा प्रॉपर अनालिसिस करा. बाकी भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. ऑल द बेस्ट.